गुरुदेव. मी डॉक्टर रोहिणी शेवाळे पवार, MD पॅथॉलॉजी आहे. अ, मागील 9 वर्षापासून MGM मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथे ब्लड बँक मध्ये मी कार्यरत आहे, रक्त संक्रमण अधिकारी म्हणून. तर 2021 मध्ये मी SSYचा बेसिक कोर्स केला छत्रपती संभाजीनगर 7 हिल्स येथे नाना गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली. आणि मला त्या कोर्स नंतरचा अनुभव शेअर करायला आवडेल, की SSYच्या आधी असं होतं, काहीतरी बॉडी आणि माइंडचं माझ्या कोऑर्डिनेशन नव्हतं. म्हणजे मी बसलेली आहे इथे आणि विचार करते, की आता याच्यानंतर मला रेडी व्हायचंय, हॉस्पिटलला जायचंय. प्रत्येक वेळेला हे असंच असायचं. मी आहे कुठेतरी दुसरीकडे आणि डोक्यात विचार चालताय पुढचे. दुसरी गोष्ट म्हणजे छातीवर असं दाब असल्यासारखं वाटायचं कंटिन्यू, कुठलं तरी प्रेशर आहे. SSY करून आम्ही जेव्हा आपलं रिट्रीट करून परत आलो, तर अगदी असं हलकं-हलकं वाटत होतं. आणि त्याच्यानंतर आता ते तसंच आहे. कधी असं छातीवर दाब आल्यासारखं वाटलं नाही. मग आयुष्यात भरपूर प्रॉब्लेम्स आले, पण कधीच एवढं टेन्शन आलं नाही, प्रेशर आलं नाही. जे काही आहे ते एक्सेप्ट करायला शिकले. दुसरं म्हणजे आमच्या दोघं पार्टनरमधले विवाद, वादविवाद हे अगदीच म्हणजे नगण्य झाले. की मला नंतर लक्षात आलं की मी त्यांना किती टॉर्चर करायचे, की स्वतःचे विचार लादणे हा एक मेजर माझा ड्रॉबॅक होता पार्टनरवरती. तो खूपच कमी झाला आणि दोघांमधले सुसंवाद वाढले. त्यानंतर बरेचसे मोठे-मोठे आमच्याकडे प्रॉब्लेम्स आले लाईफमध्ये, पण सगळे एक्सेप्ट करून, की हे जे काही होतंय ते आपल्याला स्ट्राँग करण्यासाठी होतंय. असे आमचे प्रत्येक वेळेला विचार होते आणि हसत-खेळत ते त्याला आम्ही सामोरं गेलो. म्हणजे प्रॉब्लेम्सला सामोरं जाण्याची कॅपॅसिटी SSY नंतर आली. त्यानंतर 2 वर्षांनी आम्ही ॲडव्हान्स मेडिटेशन कोर्स केला आणि त्यानंतर असं झालं, की त्या कोर्समध्ये म्हणजे नकळतपणे वजन कमी झालं 5-6 दिवसांमध्ये आणि आल्यानंतर आम्ही तोच डाएट दोघांनी फॉलो केला. तर 2 महिन्यात 7 ते 8 किलो वजन दोघांचंही कमी झालं आणि आमच्यामधले चेंजेस बघून खूप डॉक्टर्सनी नंतर SSY केलं. म्हणजे आणि अ, आधी असं होतं, की मी म्हणजे स्वतः त्यातले अनुभव किंवा त्यातली जी शिकवण आहे SSYची, ती अनुभवायचे. ती मनातल्या मनात ठेवायची. पण कुणाला मी एवढं कॉन्फिडेंटली सांगितलं नव्हतं, की तुम्ही SSY करा. पण ते आमच्यामध्ये वजनामधले बदल बघून नंतर असं झालं, की लोक विचारायला लागले आणि मी एकदम कॉन्फिडेंटली सांगायला लागले, की नाही तुम्ही SSY कराच. मग तो कुठलाही प्रॉब्लेम असेल. पेशंट्स जे सांगतात मेडिकल प्रॉब्लेम त्यासाठी पण किंवा वजनासाठी किंवा इतर कुठलाही इश्यू असो. मेडिकल ट्रीटमेंट सोबत त्याच्या सजेशनवर आम्ही SSY करायला सुद्धा सांगतो आणि मी म्हणजे खूप नशीब समजतो आम्हाला की SSY आमच्या आयुष्यात आणि तेव्हा मला माहिती नव्हतं जास्त SSY बद्दल की काय होणार आहे. पहिल्या दिवशी आपण जेव्हा आपलं उद्दिष्ट सांगतो की हा क्लास कशासाठी जॉइन केलाय. तर माझं असं होतं की मला माझ्या मुलांवर चांगले संस्कार करता यावेत म्हणून. आणि नंतर मला तो खरंच कॉन्फिडन्स आला क्लास केल्यानंतर, की मी नक्कीच माझे मुलं खूप चांगले घडवणार आहे आणि ते देशासाठी काहीतरी करणार आहेत. याचा कॉन्फिडन्स आहे आणि त्याचप्रमाणे आता सगळं त्यांचं पालन-पोषण सुरू आहे. त्यानंतर 2 वर्षांनी पॅरेंटिंग ISP केला, इन्फंट सिद्ध प्रोग्राम आणि माझे आणि माझ्या छोट्या मुलामधलं बॉन्डिंग हे खूप भयंकर चेंज झालं आणि आता ट्युनिंग झालं आमच्या दोघांचं. तर असे खूपच फायदे आहेत. वेळ कमी पडेल आपल्याला सांगायला गेलं तर. पण आपण एक आपल्या मूळ टॉपिकवर येऊयात, जे ऐकण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. तर हां, हे करत असताना जेव्हा गुरुजींना कळालं, की मी ब्लड बँकेमध्ये काम करते, रक्तसंक्रमण अधिकारी म्हणून. तर बऱ्याच वर्षापासून रक्तदानाची मोहीम ही SSY क्लासमध्ये बंद पडली होती. पण नाना गुरुजींना जसं कळालं, त्यांनी ती परत चालू केली आणि आम्ही दरवर्षी एक याप्रमाणे रक्तदान शिबिर आपल्या SSY कोर्स झाल्यानंतर काही दिवसांनी अरेंज करत असतो. 7 हिल्स इथल्या सत्संग भवनमध्ये आणि अगदी छान प्रतिसाद भेटतो SSY साधकांचा आणि ब्लड बँकेसाठी ते खूपच
हेल्पफुल मदतीस राहील. कारण दिवाळी किंवा समर वॅकेशन जे असतात, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये रक्ताचा खूप तुटवडा असतो आणि अगदी त्यावेळेलाच आपला कॅम्प झाला आणि ब्लड बँकेला खूप मदत झाली, पेशंट्सला खूप मदत झाली. त्यानंतर मग काही जे आपले साधकांच्या ओळखीचे पेशंट्स आहेत, त्यांनाही आपण रक्तपुरवठा केला होता. तर रक्तदानाबद्दल आता जाणून घेऊयात. तर यामध्ये मी रक्तदान काय असतं, रक्त काय असतं, ते का दान करावं, त्यानंतर रक्तामध्ये कुठले कुठले घटक असतात, म्हणजे रक्तदान केल्यानंतर ते जेव्हा ब्लड बँकमध्ये येतं तेव्हा त्याच्यापासून काय काय बनतं, ते पेशंटपर्यंत कसं पोहोचवलं जातं, मध्ये त्याच्या कुठल्या टेस्ट होतात, रक्तदान कोण करू शकतं, आणि काही मिथ्स आहेत, काही ग्रह आहेत रक्तदानाबद्दल, ते आपण क्लिअर करणार आहोत. त्यानंतर तुमचे काही डाऊट्स असतील तर ते आपण क्लिअर करू. अशा पद्धतीने मी एक आजचा टॉपिक डिवाइड केलेला आहे. तर मी एक पीपीटी बनवलं आहे, ते आपण शेअर करूया. सगळ्यांना दिसतंय का? हो हो. अजून दिस नाही दिसायला लागलं. तुम्हाला शेअरिंग करावं लागेल. मग ओके. शेअरिंगमधून जे तुम्ही डॉक्युमेंट्स अगोदर ओपन करून ठेवा फर्स्ट, मग अच्छा. नंतर शेअरिंगमध्ये जावा. ओके, ओपन केलेलं आहे. ओपन केलं, मग आता शेअरिंगमध्ये जायचं आहे. शेअरिंगमध्ये मग तुम्हाला स्क्रीन्स म्हणून येतो. स्क्रीन, डॉक्युमेंट्स, आणखीन ॲडव्हान्स म्हणून 3 आहेत. त्याच्यामधलं स्क्रीनमध्ये जायचं आहे. तिथं तुमचं डॉक्युमेंट दिसत असेल पी पी टी फोल्डर, त्याला सिलेक्ट करायचं, शेअर म्हणायचं, खालचं बटन आणखीन एक आहे. हा. हां, आता ह्याला ओपन करा तुमचं पी डी एफ. आता दिसतंय का? दिसतंय, पण तुम्ही ते ब्लड डोनेशन फोल्डर ओपन करावं लागेल, पी पी टी ओपन करावं लागेल हा, ओपन केलंय मी स्क्रीनवरती. स्क्रीनवर. नाही, आता ह्याला ओपन करा. आता झूम जे ॲप शेअरिंग अ विंडो असं दिसतंय मला इथे. नाही, मग तुम्हाला जे दाखवायचे आहे ते पी पी टी अगोदर ओपन करा, सगळं हा, कॅन्सल ओपन करा. केलंय मी. ओपन केलंय. तुम्हाला दिसतो का हे हो, स्लाइड्स? स्क्रीनवरती दिसतंय. हो. नाही, तुम्हाला स्लाइड्स दिसतो का? हा, स्लाइडचा ऑप्शन दिसतोय. हां, ओपन करा ते. केलं ओपन. नाही, मग तो अगोदर सगळं क्लोज करा. किंवा ब्लड डोनेशन अ गिफ्ट फॉर लाईफ. तर ब्लड डोनेशन का करायचंय, किंवा ब्लड डोनेशन आपण कशाला म्हणतो? रक्तदान. कुठली दान जी गोष्ट असते कुठल्याही गोष्टीची, तर ती टोटली व्हॉलेंटरी, म्हणजे स्वतःच्या इच्छेने, ऐच्छिक पाहिजे. ठीक आहे, आपण कुणालाही फोर्स करू शकत नाही की तुम्ही रक्तदान करा. आणि ते ऐच्छिक करायचंय. आणि कशासाठी करायचंय? ज्या पेशंट्सला त्याची गरज आहे त्यांच्यासाठी. मग ते कुणाला भेटणार आहे ते आपल्याला माहिती नाही, कधी भेटणार आहे ते माहिती नाही. तर ही एक व्हॉलेंटरी, ऐच्छिक प्रोसेस आहे कुणातरी गरजू व्यक्तीला देण्यासाठी. पण मग ब्लड जे आहे तर त्याला एक मेडिसिन किंवा औषध समजलं जातं. पण हे एकमेव औषध आहे जे निसर्गाने, ईश्वराने माणसाला बनवण्यासाठी परवानगी दिलेली नाही. ब्लड कॅन नॉट बी मॅन्युफॅक्चर्ड आर्टिफिशियली. फक्त
मनुष्याच्या बॉडीमध्येच रक्त बनू शकतं. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की रक्तदान का करायचंय, कारण फक्त आणि फक्त एक मनुष्याचं शरीरामध्येच रक्त बनू शकतं. कुठल्याही फॅक्टरीमध्ये, इंडस्ट्रीमध्ये, मेडिसिन कंपनीमध्ये रक्त बनवू शकत नाही. तर त्यामुळे गरजू पेशंट्सला देण्यासाठी आपल्याला रक्तदान करायचंय आणि हे एक सामाजिक गोष्ट आहे किंवा माणुसकीची चळवळ आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे रक्तदान करायचंय. तेच आहे रक्तदान. ही एक ऐच्छिक प्रोसेस आहे. तर ब्लड काय असतं? आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड आहे ते आपण म्हणतो की कंपनीमध्ये किंवा फॅक्टरीमध्ये बनवू शकत नाही. तर त्याचे वेगवेगळे घटक असतात, वेगवेगळ्या पेशी आणि एक मीडियम आपण जे म्हणतो लिक्विड मीडियम, पातळ पदार्थ. तर पेशीमध्ये लाल रक्तपेशी ज्या अगदी महत्वाच्या, जेव्हा आपण म्हणतो की कुणाला तरी रक्त लागतंय तर तेव्हा ह्या लाल पेशींची त्यांना गरज असते, कारण त्या काय करतात, खूप महत्वाचं काम ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करण्याचं. ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू, जे आपण SSY प्राणायाममध्ये शिकतो की आपण काय वाढवत असतो आपल्या शरीरामधला प्राणवायू. प्राणवायू भरपूर असेल तर मग इतर गोष्टींचीही आपल्याला गरज पडत नाही. जसं की प्राणायाम आपण करत असतो तर आपला आहार सुद्धा मोजकाच असतो. याचा अनुभव पण आम्ही घेतला जेव्हा मी सांगितलं आमचं वेट लॉस झालं. तर प्राणायाम रेग्युलर केले की आपलं जेवण आपोआप कमी होतं. तर अशा असतात लाल रक्तपेशी म्हणजे रेड ब्लड सेल्स. दुसऱ्या आहेत व्हाईट ब्लड सेल्स, पांढऱ्या रक्तपेशी, ज्या की आपल्याला कधी एखादा इन्फेक्शन होतं म्हणजे एखादे जंतू आपल्या शरीरात जातात तर त्यांना त्यांच्यासोबत फाईट करण्यासाठी असतात व्हाईट ब्लड सेल्स, पांढऱ्या पेशी. त्यानंतर प्लेटलेट्स जे असतात, तर एखाद्या वेळेला मार लागला आणि ब्लिडिंग होतंय, रक्तस्त्राव होतोय, तर ते थांबवण्यासाठी सगळ्यात महत्वाचे असतात प्लेटलेट्स. तर बऱ्याचदा आपण ऐकतो की पेशी कमी झाल्या, त्यांना पेशी चढवायच्या आहेत, तर त्या ह्या प्लेटलेट्स असतात ज्या की रक्तस्त्राव बॉडीच्या आत किंवा काही मार लागल्यावर जो रक्तस्त्राव होतो तो थांबण्यासाठी काम करतो. तर डेंग्यूच्या सीझनमध्ये जून, जुलै, ऑगस्ट पावसाळ्यामध्ये जेव्हा डेंग्यूचं प्रमाण वाढतं तेव्हा ह्या प्लेटलेट्सची खूप आवश्यकता असते. आणि या सगळ्या पेशींना घेऊन जो चालतो पातळ पदार्थ, लिक्विड मीडियम असतं ते, त्याला म्हणतात प्लाझ्मा. तर हे प्लाझ्मा जे असतं ते सगळ्या ह्या पेशींना आणि आपल्या बॉडीला न्यूट्रिएंट्स म्हणजे जे काही आपण जेवतो, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, ते सगळं कॅरी करण्याचं काम करतं प्लाझ्मा. तर हे सगळं एकत्र आणून ब्लड बनवणं अजून आपल्याला शक्य झालेलं नाही. ते फक्त एक मानवी शरीरच करू शकतं. आणि ह्या सगळ्या पेशी ज्या असतात त्या आपल्या हाडांच्या मध्ये मॅरो नावाचा पदार्थ असतो, बोन मॅरो, त्यामध्ये ह्या सगळ्या पेशी बनत असतात. तर त्या फक्त मानवी शरीरामध्येच बनवू शकतात. त्यामुळे रक्तदान हे गरजेचं आहे. तर रक्ताची गरज कधी कधी पडू शकते. आपण म्हणतोय पेशंट्सला लागतं, पण कधी गरज पडते. तर भरपूर असे आजार आहेत, हॉस्पिटलचे पेशंट्स आहेत ज्यांना की वरून ब्लड चढवावं लागतं. एखादा ॲक्सिडेंट असेल जिथे पेशंटचं खूप रक्तस्राव झालाय, ब्लिडिंग झाली आहे, किंवा काही ऑपरेशन्स असतात त्याच्यामध्ये ब्लिडिंग होऊ शकते, ते कन्सिडर करून आधीच त्यांना रक्ताच्या काही बॅग्स या रिझर्व कराव्या लागतात, राखीव ठेवाव्या लागतात, की ऑपरेशनच्या वेळेला रक्तस्राव झाला तर त्यांना लगेच ब्लड चढवायचं. किंवा ऑपरेशनला घेण्याआधीच एक क्रायटेरिया असतात, पेशंटची टेस्ट होते की त्यांचं हिमोग्लोबिन एका पर्टिक्युलर असेल तरच त्यांना आपण ऑपरेशनसाठी घेऊ शकतो. त्यापेक्षा कमी असेल तर ऑपरेशन किंवा सर्जरीचा जो स्ट्रेस असतो तो ते सहन करू शकणार नाहीत. आणि जर ब्लिडिंग झाली तर अजून पेशंटचं ब्लड कमी होऊन त्याला BP पण कमी होऊ शकतो. त्यामुळे सर्जरीमध्ये रक्त लागतं. तिसरं म्हणजे कॅन्सरची जेव्हा ट्रीटमेंट चालू असते कुठल्याही, आजकाल कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलंय, तर किमोथेरपी सगळ्यांना माहिती. जेव्हा किमोथेरपी चालू असते तर कॅन्सरच्या पेशीसोबत आपल्या ज्या मॅरोच्या पेशी आहेत त्या सुद्धा, नॉर्मल पेशी, आपल्या चांगल्या पेशी सुद्धा काही प्रमाणात मरत असतात. आणि तेव्हा मॅरोच्या पेशी पण कमी होऊन ओव्हरऑल आपलं रक्त किंवा हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं. तर या पेशंट्समध्येही वरून रक्त चढवावं लागतं.
त्यानंतर थॅलेसेमिया नावाचा एक आजार आहे. जन्मतःच हा आजार असतो. आई वडील दोघांनाही असेल तर बाळालाही तो आजार होतो, ज्यामध्ये की रक्तपेशी बनतात पण त्या सतत फुटून लवकर शरीराबाहेर टाकल्या जातात. तर थॅलेसेमिया नावाचा हा जो आजार आहे, तिथे छोट्या छोट्या 2, 2.5, 6 महिन्याला जर हा डायग्नोज झाला तर इवन 6 महिन्यापासून पेशंटला दर 15 दिवसांना 2 ते 3 आठवड्याला ब्लड चढवावं लागतं. कारण त्याचं जे ब्लड बनतंय त्या पेशी लगेच मारल्या जात आहेत, त्या लगेच फुटत आहेत आणि त्याला तर वाढायचे, त्याचं शरीर अजून वाढायचे, त्याला ऑक्सिजनची, प्राणवायूची खूप गरज आहे, हिमोग्लोबिनची खूप गरज आहे आणि पेशी तर मारल्या जात आहेत. तर अशा व्यक्तींना प्रत्येक 2 ते 3 आठवड्याला रक्त द्यावं लागतं. आणि अजून तरी आपल्या देशात लग्नाच्या वेळेचं जे स्क्रीनिंग आहे त्याचं प्रमाण नाहीये, त्यामुळे थॅलेसेमियाचा आपल्याकडे भरपूर लोड आहे आणि रक्ताची आवश्यकताही तेवढीच जास्त आहे. अजून एक कॉमनली जी येणारी कंडिशन आहे ते म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये वेगवेगळ्या इमर्जन्सी येतात. कधी कधी खूप ब्लिडिंग होतं, काही प्लासेंटाचे प्रॉब्लेम असतात किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर खूप ब्लिडिंग होतं आणि पेशंटला 2, 3, 4, 5 कितीही ब्लड युनिट्स लागतात. तर ह्या मेन कॉमन येणाऱ्या कंडिशन आहे जिथे की पेशंटला रक्ताची गरज पडते आणि असे खूप पेशंट्स प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे आहेत. तर तेवढी गरज आपल्याला पुरवायची असते. म्हणजे गरज आहे आपली लाखोंमध्ये प्रत्येक दिवशी आणि डोनेशन्स पण तेवढे आपल्याला करावे लागतील. तर कोण करू शकतं हे रक्तदान? हू कॅन डोनेट ब्लड? तर जो रक्तदान करणारा आहे रक्तदाता, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऐच्छिक पाहिजे. कुणावरही जबरदस्ती करून आपण रक्तदान करून घेऊ शकत नाही, कारण ती एक सामाजिक, एक माणुसकीची भावना आहे सर्वात प्रथम. तर दुसरं म्हणजे जे हेल्दी, निरोगी आहेत ते व्यक्ती रक्तदान करू शकतात, ज्यांना सध्या कुठलाही आजार नाहीये. त्यांचं वय पाहिजे 18 वर्ष ते 65 वर्ष. जर फर्स्ट टाइम कोणी डोनेट करताय तर त्यांचं वय 60 वर्षाच्या आत पाहिजे, पण अदरवाईज 18 ते 65 वयातली निरोगी व्यक्ती हे रक्तदान करू शकते. वजनाचा पण क्रायटेरिया आहे. 45 किलोपेक्षा जास्त वजन असणारी व्यक्ती रक्तदान करू शकते आणि जो रक्तदाता आहे त्याचं हिमोग्लोबिन व्यवस्थित असेल तरच आपण जे रक्त घेतोय आणि पेशंटला देतोय त्या पेशंटचं हिमोग्लोबिन वाढेल. त्यामुळे रक्तदात्याचं हिमोग्लोबिन हे 12.5, 12.5 पेक्षा जास्त पाहिजे. आणि रक्तदान कोणी नाही करायला पाहिजे. म्हणजे टेम्पररी किंवा परमनंट डेफरल असतं की तुम्ही रक्तदान काही दिवसांसाठी नाही करू शकत किंवा कधीच नाही करू शकत, अशाही काही कंडिशन आहे. तर आपण म्हणलं की निरोगी असायला पाहिजे रक्तदाता. जेव्हा त्याला काय एखादा आजार असतो की सध्याच त्यांना फीवर आहे, कुठलं इन्फेक्शन आहे, तर रक्तदान नाही करू शकत, कारण मग ते आपण पेशंटला देताना जवळपास 200 ते 250 ml ब्लड देतोय, तर ते पूर्ण इन्फेक्शन त्या पेशंटला ट्रान्समिट होऊ शकतं. दुसरं म्हणजे एखादा ऑपरेशन झालं असेल किंवा डेंटल प्रोसिजर मागच्या काही दिवसांमध्ये झाली असेल तरीही रक्तदान करता येत नाही. प्रेग्नंट किंवा जे ब्रेस्ट फीडिंग फिमेल्स आहेत तर ऑलरेडी त्यांचा प्लाझ्मा जो आहे तो डायल्यूट झालेला असतो, त्यांच्याच बॉडीला खूप हिमोग्लोबिनची गरज असते, त्यामुळे ते रक्तदान करू शकत नाहीत. एखादं वॅक्सिन घेतलं असेल की जिथे अँटीबॉडी अजून बनताय त्या व्यक्तीमध्ये तर त्यांनाही रक्तदान करता येत नाही. हिमोग्लोबिन जर कमी असेल तर मग पेशंटला फायदाच होणार नाही. किंवा हाय ब्लड प्रेशर असेल, ब्लड प्रेशर जास्त आहे किंवा डायबिटीस किंवा थायरॉइड, कुठलाही आजार अनकंट्रोल्ड आहे की तुमचे सारखे सारखे मेडिसिन वाढवावे लागतात किंवा कमी करावे लागतात, त्या केसमध्ये काही दिवसांसाठी रक्तदान करता येत नाही. किंवा काही मेजर डिसीज आहे, हार्टचा डिसीज आहे किंवा कुठला कॅन्सर आहे की जिथे बॉडीला स्वतःच काहीतरी ऑक्सिजनची कमी आहे, तर त्या केसमध्ये रक्तदान करता येत नाही. पण यातल्या भरपूर कंडिशन आहे जिथे की काही काळासाठीच फक्त ते करू शकत नाही. फीवर, इन्फेक्शन, ट्रीटमेंट झाल्यानंतर 14 दिवसांनी ते रक्तदान करू शकतात. मग रक्तदान करायचं असेल एखाद्या व्यक्तीला तर कॅम्पमध्ये किंवा ब्लड सेंटरला आल्यानंतर प्रोसिजर नेमकी काय काय होते
तर त्यांचं आधी रजिस्ट्रेशन होतं, त्यांचे डेमोग्राफिक डिटेल्स घेतल्या जातात, नाव, पत्ता, वय किती आहे, याआधी रक्तदान केलंय का, असे क्वेश्चन विचारले जातात. आणि त्यांची संमती घेण्यासाठी आपण एक सिग्नेचर घेत असतो की हो मला रक्तदान करायचंय. त्यामुळे एक रिटर्न कन्सेंट सुद्धा असते, म्हणजे संमतीपत्र. त्यानंतर एक बेसिक हेल्थ चेकअप होतं की मी जसं सांगितलं, वजन 45 पेक्षा जास्त आहे का, हिमोग्लोबिन 12.5 पेक्षा जास्त आहे का, ब्लड प्रेशर नॉर्मल आहे का. कारण आपल्याला रक्त घ्यायचंय पण ते कुणावर जबरदस्ती करून नाही किंवा त्या व्यक्तीला त्रास होईल अशा पद्धतीने नाही. देणारा रक्तदाताही व्यवस्थित पाहिजे आणि घेणाऱ्यालाही त्याचा फायदा झाला पाहिजे, अशा पद्धतीने रक्तदान करायचे. त्यानंतर एक निडल आणि त्याला कनेक्टेड बॅग असते, जी की एव्हरी टाइम प्रत्येक वेळेला नवीन वापरल्या जाते, ते डिस्पोजेबल असते. अशा निडलनी बॅगमध्ये 350 ml किंवा 450 ml ब्लड कलेक्ट केलं जातं, डिपेंडिंग ऑन रक्तदात्याचं वेट किती आहे. जर 45 पेक्षा पुढे आहे तर आपण 350 ml घेतो, जर 50च्या पुढे असेल तर आपण 450 ml ब्लड घेऊ शकतो, पण तेही रक्तदात्याच्या संमतीने ठरवलं जातं. नंतर 350 किंवा 450 ml ब्लड घेतल्यानंतर त्यांना थोडासा 5-10 मिनिट आराम करावा लागतो. त्यांना रिफ्रेशमेंट, काहीतरी नाश्ता किंवा चहा बिस्किट दिल्या जातात आणि मग त्यांचं ते पूर्ण व्यवस्थित आहेत हे एन्श्युअर करून मग त्यांना आपण सोडतो. तर जेव्हा रक्तदान केलं त्यामध्ये आपलं थोडासा प्लाझ्मा लॉस झालेला असतो, जे लिक्विड मीडियम मी सांगितलं, पातळ पदार्थ. तर तो रिप्लेस करण्यासाठी आपण त्या दिवशी त्यांना जास्तीत जास्त फ्लुइड म्हणजे ज्यूस वगैरे घ्यायला सांगतो, जेणेकरून प्लाझ्माचा जो लॉस झालेला आहे 350 ml मध्ये जवळपास 45 to 50% प्लाझ्मा असतो, त्याची भरपाई करण्यासाठी आपण लिक्विड घ्यायला सांगतो. आणि हा जो प्लाझ्मा लॉस झालेला असतो तो बॉडी शरीर आपोआप 72 तासाच्या आत ते रिकवर करतं. आणि जे सेल्स पेशींची जी थोडीशी कमतरता होते तर ती रिकवर व्हायला, व्यवस्थित रिकवर व्हायला 3 महिने लागतात. तर त्यामुळे म्हणजे 0.2 to 0.3 ग्राम ऑफ हिमोग्लोबिन फक्त त्या डोनरचं कमी होत असतं, रक्तदात्याचं. तर ती भरपाई व्हायला पुरेसा वेळ देण्यासाठी 2 रक्तदानामध्ये 3 महिन्यांचा अवधी हा ठेवलेला असतो, की एकदा रक्तदान केलं तर 3 महिन्यानंतरच तुम्ही दुसरं रक्तदान करावं. असं नाही की गरज आहे खूप म्हणून चला 15 दिवस झाले तरी माझ्या शरीरात आहे भरपूर घेऊन टाक, असं नाही चालत. कारण परत परत रक्तदान केलं तरी पण त्या पर्सनचं रक्त कमी होऊ शकतं, म्हणून 3 महिन्यांचा अवधी आपण ठेवतच असतो. तर ही असते रक्तदानाची प्रोसिजर. तर ह्या पूर्ण प्रोसिजरला त्यांचं डिटेल्स घेऊन बेसिक हेल्थ चेकअप घेणे, नंतर ॲक्च्युअल ब्लड कलेक्शन करणे, एक निडल्स पिअर्स करून एक मोठी वेन हाताची शोधल्या जाते आणि त्यामधून एक 5 ते 7 मिनिटात रक्त कलेक्ट होईल, अशा पद्धतीने वेन सिलेक्ट करून ॲक्च्युअल ब्लड डोनेशनचा टाईम आणि त्यानंतर रिफ्रेशमेंटला 5 ते 10 मिनिट, असं खूप झालं तर एक 20 मिनिटांचं हे काम आहे, जे की कुणाचे तरी आयुष्य वाचवू शकतं. तर काही ग्रह आहेत ब्लड डोनेशनबद्दल, की नक्की सेफ आहे का ब्लड डोनेशन, मी करेल पण मला तर काही त्रास नाही होणार ना. तर जे निडल मी सांगितलं की ते निडल यूज केल्या जातात ब्लड कलेक्ट करण्यासाठी का मोठ्या वेनमधून, त्या पूर्ण डिस्पोजेबल निडल असतात, त्या फक्त एकदाच वापरल्या जातात. ब्लड कलेक्शन झालं त्या बॅगपासून ती निडल कट केल्या जाते आणि इमिजिएटली डिस्कार्ड केली जाते. दुसरं म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे प्लाझ्मा जे लिक्विड लॉस झालंय 350 ml चं, ते 72 तासाच्या आत भरल्या जातं आणि जे हिमोग्लोबिन आहे तेही काही महिन्यांमध्ये बॉडीकडून भरल्या जातं. आणि रक्तदान केल्यानंतर तुम्ही तुमची जी डेली रुटीन ऍक्टिव्हिटी ती इमिजिएटली कॅरी आउट करू शकता, रिझ्यूम करू शकता. म्हणजे तुम्ही सकाळी रक्तदान केलं लगेच तुम्ही तुमच्या जे काही व्यवसाय असेल, डेली रुटीन असेल, ऍक्टिव्हिटी असेल, तिच्यासाठी जाऊ शकता. तर
एक तर मी सांगितल्याप्रमाणे की सेफ आहे का असा ग्रह असतो, तर ते टोटली सेफ आहे. कुठलीही ब्लड बँक, ब्लड सेंटर असो, ते डिस्पोजेबल निडलच यूज करतात. एक्सक्यूज मी. दुसरं म्हणजे ब्लड डोनेशनमुळे मला विकनेस येईल का, तर एक हलकासा आपल्याला थकवा जाणू शकतो जर खूप मेहनत केली तर, पण अदरवाईज 99% ब्लड डोनर्स किंवा रक्तदाते हे अगदी फ्रेश असतात. कुठलाही विकनेस येत नाही, कारण लगेच आपली बॉडी ते ब्लड बनवायला चालू करते जे काही लॉस झालेलं असेल, कारण आपण एका निरोगी दात्याकडून रक्त घेतो. त्यानंतरही खूप दुखेल का मला, निडल मोठी दिसतीये असा एक ग्रह असतो, तर ते फक्त निडल जेव्हा आपण पिअर्स करतो वेनमध्ये, ती निडल जेव्हा एंट्री करते फक्त तेवढं एक थोडंसं पेन असतं निडल प्रिकचं. त्यानंतर कुठलंही पेन जाणवत नाही, निडल काढताना पेन जाणवत नाही, टोटली सेफ आहे आणि एक मिनिमल पेनफुल प्रोसिजर आहे. मग काय काय फायदे होतील रक्तदात्याला हे रक्तदान करून? तर एक रक्तदान, एका दात्याचं रक्तदान हे 3 किंवा त्यापेक्षा जास्त आयुष्य वाचवू शकतं. कारण मी सांगितल्याप्रमाणे ब्लड सेंटरमध्ये जेव्हा ते ब्लड कलेक्ट होतं, तर त्याचे एका युनिटचे 3 कॉम्पोनंट्स बनवतात, मिनिमम 3 कॉम्पोनंट्स, ज्यामध्ये की येतात आपल्या रेड ब्लड सेल्स, सगळ्यात महत्त्वाचे, जे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी कामी येतात. दुसरं असतं प्लाझ्मा, म्हणजे लिक्विड मीडियम. जर कुणाला लिव्हरचा आजार आहे किंवा ब्लिडिंग होतीये, तर त्या प्लाझ्मामध्ये क्लॉटिंग फॅक्टर्स असतात वेगवेगळे, तर त्या व्यक्तीसाठी तो प्लाझ्मा उपयोगी येतो. आणि मी जसं सांगितलं की डेंग्यूचे पेशंट्स असतात किंवा प्रेग्नन्सीचे काही जे कॉम्प्लिकेशन्स असतात, तर त्यावेळेलाही प्लेटलेट्स, पांढऱ्या पेशी, या कामी येतात. म्हणजे त्यावेळेला त्या लाईफ सेव्हिंग असतात. जर प्लेटलेट काउंट, पांढऱ्या पेशींचा काउंट 20,000 पेक्षा कमी असेल, तर आतल्या ब्लिडिंग व्हायला लागतं. मग ते मेंदूमध्ये होऊ शकतं, कुठल्याही ऑर्गनमध्ये होऊ शकतं. तर अशा पेशंट्सला एका वेळेला 4, 6, 10 युनिट्स या पेशी लागतात, तर तेवढे आपल्याला रक्तदाते लागतात. तर एका ब्लड युनिट पासून अशा प्रकारे कमीत कमी 3 जीव वाचू शकतात. दुसरं म्हणजे रक्तदानामुळे एक मानसिक समाधान भेटतं, की आपण काहीतरी सामाजिक कार्य करतोय, माझ्यामुळे कुणाचा तरी जीव वाचतोय, तर ते नक्कीच एक अभिमानाची गोष्ट आहे, कॉन्फिडन्स वाढवणारी गोष्ट आहे. आणि तिसरं म्हणजे जे रक्तदान केलं जातं त्याच्या ब्लड बँकमध्ये टेस्ट होतात. आधी त्यावर आवश्यक त्या टेस्ट होतात आणि त्यानंतरच ते रक्त कुणासाठी तरी वापरल्या जातं. तर एक बेसिक हेल्थ स्क्रीनिंग सुद्धा त्यातून होऊन जाते. मग जर काही त्यात आजार आढळला तर ते रक्तदात्याला इन्फॉर्म केले जातं, कळवलं जातं. तर हे रक्तदानाचे फायदे आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्सनल सॅटिस्फॅक्शन आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, आणि एका रक्तदात्यामुळे 3 आयुष्य वाचल्या जातात. तर या सगळ्यांमध्ये पॅथॉलॉजिस्ट किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन ऑफिसर म्हणून आमचा काय रोल आहे? तर जे काही रक्त आपण कलेक्ट करतोय, तर मी सांगितल्याप्रमाणे एक फोर्सफुल नाहीये, ऐच्छिक आहे. आणि दुसरं म्हणजे जो रक्तदाता देतोय त्यालाही काही त्रास नकोय. तर अशा रक्तदात्याकडूनच रक्त घेतल्या जातंय का, हे इन्शुअर करण्याचं काम असतं डॉक्टरचं, की ते सेफ ब्लड घेतलं जातंय का. तर मी सांगते की व्हॉलंटरी, पण एक अजून एक टाईप असतो ब्लड डोनेशनचा, ज्याला म्हणतात रेम्युनरेशन, म्हणजे पैसे देऊनही आधी रक्तदान केलं जायचं. तुम्ही रक्तदान करा, तुम्हाला एवढे एवढे पैसे दिले जातील किंवा काहीतरी गिफ्ट दिलं जाईल. तर त्या केसमध्ये काय व्हायचं, जे ब्लड आपण घेतोय ते सेफ नसायचं, ते फक्त पैशासाठी केलेलं असायचं, एखादी सामाजिक जाणीवमधून ते नव्हतं. तर त्यामुळे त्यामध्ये इन्फेक्शनचे चान्सेस हे जास्त होते, कारण ते फक्त पैशासाठी केलेलं असायचं. तर ते आता पूर्णपणे बंद झालेलं आहे. आता फक्त व्हॉलंटरी डोनेशन, 100% व्हॉलंटरी डोनेशन आहे.
दुसरा रोल पॅथॉलॉजिस्ट किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन ऑफिसरचा असतो की जे ब्लड आपण कलेक्ट केलंय त्यावरती आवश्यक त्या टेस्ट होत आहे का, त्या व्यवस्थित होत आहे का, त्यांच्यासाठी जे काही रिक्वायरमेंट आहे की क्वालिटी कंट्रोल असतं की आपल्या टेस्टचे रिझल्ट हे बरोबर आहेत हे कन्फर्म करण्यासाठी क्वालिटी कंट्रोल होते का, जे प्रोडक्ट्स बनवलेत, कंपोनेंट्स बनवले आहेत, प्लाझ्मा, रेड सेल्स, तर ते अशा पद्धतीने बनवले का की ते पेशंटला दिल्यानंतर त्याला फायदा होणार आहे त्याच्या बॉडीला, ते सगळं इन्शुअर करण्याचं काम हे ब्लड ट्रान्सफ्युजन ऑफिसरचं असतं. म्हणजे जे प्रोडक्ट्स बनवले त्यांची क्वालिटी आणि स्टोरेज, प्रत्येक कॉम्पोनंटचं स्टोरेज टेम्परेचर हे वेगवेगळं असतं. तर ब्लड बँकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रेफ्रिजरेटर असतात ज्यामध्ये ते स्टोअर केलं जातं. तर त्याचं ही टेम्परेचर जे आहे ते सांगितलेल्या रेंजमध्येच लागतं. थोडंही फ्लक्च्युएट झालं तर ब्लडमध्ये चेंजेस होतात आणि मग ते ब्लड वापरण्यायोग्य राहत नाही. तर त्यासाठी आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. क्रुशियल पार्ट असतो. आणि ब्लड बँकचं जे वर्किंग आहे तर ते वेगवेगळ्या एजन्सीज, गव्हर्नमेंट एजन्सी आहे जसं की फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, SBTC म्हणजे स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन काउन्सिल, तर या सगळ्यांनी कंट्रोल केलेलं आहे. ब्लड बँकमध्ये जी ही गोष्ट होते, कुठलाही डोनर येतो, त्याचं रक्त कलेक्ट केलं जातं किंवा नाही केल्या जात कुठल्या कारणामुळे, मग त्यानंतर त्याच्यावर कुठले टेस्ट होतात, ते कुठल्या पेशंट सोबत मॅच झालंय आणि पेशंटला गेलंय, या सगळ्यांचं रेकॉर्ड असतं. आणि या वेगवेगळ्या एजन्सीचे इन्स्पेक्टर येऊन कुठल्याही वेळेला ते रेकॉर्ड चेक करतात. तर प्रत्येक गोष्ट ही रेकॉर्डेड असते आणि त्यावर एक चेक असतो. त्यामुळे ते जे सांगितलेलं प्रोटोकॉल आहे त्यानुसारच आपल्या गॅझेट ऑफ इंडियामध्ये त्याचे काही नॉर्म्स आहेत, त्यानुसारच या गोष्टी होत असतात. जेणेकरून रक्तदाता आणि रक्त घेणारा पेशंट या दोघांचीही सेफ्टी ही खूप महत्वाची आहे. तर कुठले कुठले ब्लड ग्रुप असतात, कुठले टेस्ट होतात ब्लड बँकमध्ये आल्यानंतर, तर इन्फेक्शनच्या काही टेस्ट असतात, काही व्हायरल, काही बॅक्टेरियल इन्फेक्शन, त्यांच्या आपण टेस्ट करतो. आणि दुसरं म्हणजे ब्लड ग्रुप करतो की ब्लड ग्रुप पेशंटचा जो आहे त्याच ग्रुपचं ब्लड त्याला दिलं गेलं पाहिजे. त्यासाठी कंपॅटेबिलिटी क्रॉसमॅच नावाची टेस्ट असते. तर कधी कुणाच्या नातेवाईकांना ब्लड लागलं असेल तर ब्लड बँकेत तुम्ही जाता सॅम्पल घेऊन पेशंटचे, तर ते म्हणतात की आधी टेस्ट करावी लागेल. तर ती ही कंपॅटेबिलिटी टेस्ट असते. ती जर व्यवस्थित आली तरच ते ब्लड त्या पेशंटला लागू होईल. कधी कधी असंही होतं की पेशंटला ब्लड चालणार नाही. कंपॅटेबिलिटी टेस्ट जर व्यवस्थित, रिझल्ट व्यवस्थित नसेल तर ते ब्लड पेशंटला देऊ शकत नाही. कधी कधी पेशंटमध्येच काही अँटीबॉडी असतात की ज्या रक्त ऍक्सेप्ट करत नाही. तर त्या केसमध्ये पर्टिक्युलर स्टेप्सनी त्याला ब्लड द्यावं लागतं. प्रत्येक कुणालाही ब्लडची गरज पडली ह्या पेशंट्सला की ब्लड दिलं असं नाही. डॉक्टर सगळ्यात आधी बाकीचे सगळे उपाय वापरतात आणि लास्ट रिसॉर्ट असतो ब्लड ट्रान्सफ्युजन. तर ब्लड ग्रुपमध्ये ABO मध्ये A, B आणि O असे 4 ग्रुप आहेत आणि RH मध्ये पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. तर A, B, AB, O या 4 पैकी एक ग्रुप आणि तो पॉझिटिव्ह असतो किंवा निगेटिव्ह. तर तो टोटल असे 8 ग्रुपचे ब्लड आपल्याकडे आहेत. आणि एक रेअर आहे बॉम्बे ब्लड ग्रुप, ज्यांना की फक्त बॉम्बे ब्लड ग्रुपच ब्लड द्यावं लागतं. तर असे वेगवेगळे ब्लड ग्रुप आहेत. पेशंटचा जो ब्लड ग्रुप असेल त्याच ग्रुपचं ब्लड आपल्याला द्यावं लागतं. त्यामुळे ब्लड बँकमध्ये जेव्हा ब्लड कलेक्ट करतो तर इन्फेक्शनच्या टेस्ट सोबत त्याचा ब्लड ग्रुप केला जातो आणि मग ते ग्रुप वाईज सॉर्ट करून पर्टिक्युलर टेम्परेचरला आपण स्टोअर करत असतो. तर या ब्लड ग्रुपमध्ये O निगेटिव्ह हा जो आहे त्याला युनिव्हर्सल डोनर समजलं जातं. म्हणजे जेव्हा पेशंटच्या सेम ग्रुपचं ब्लड अवेलेबल नाहीये तेव्हा आपलं त्याला O निगेटिव्ह ब्लड देऊ शकतो. ते सगळ्यात सेफ असतं. तर रेग्युलर ब्लड डोनेट केल्याने काय होतं, आता जे आपण बघितलं की रक्तदान कोण करू शकतं. निरोगी रक्तदाते ज्यांचं वय, हिमोग्लोबिन, ब्लड प्रेशर व्यवस्थित आहे, त्यांनी जर प्रत्येक 3 महिन्याला, मेल्स पुरुषांसाठी हे गॅप 3 मंथ्स आहे आणि स्त्रियांसाठी
4 मंथ्सचा. तर एव्हरी 3 मंथ्स ऑर 4 मंथ्स म्हणजे रेग्युलर ब्लड डोनेट केलं तर ब्लड सेंटरमध्ये ॲडिक्वेट स्टॉक मेंटेन राहतं. कुठलाही पेशंट येऊ द्या त्याला ब्लड द्यायला आपल्याकडे अवेलेबल असतं. नंतर कधी कधी इमर्जन्सी असतात, एखाद्या मेजर डिझास्टर आपण म्हणू शकतो किंवा मल्टिपल कॅज्युअलिटीज झाल्यात एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये, तर त्यावेळेला भरपूर ब्लडची गरज पडू शकते. त्यावेळेलाही हे हेल्पफुल राहतं. आणि दुसरं म्हणजे रेग्युलर डोनर हे बाकीच्यांसाठी एक इन्स्पिरेशन असतात, मोटिवेशन असतात. तर हेल्दी डोनेशनचं एक कल्चर आपल्याकडे रूट होतं रेग्युलर ब्लड डोनेट केल्याने, आणि आपल्या बॉडीमध्येही, रक्तदात्याच्या बॉडीमध्येही नवीन ब्लड बनत जातं. एक मानसिक समाधान त्यांच्याकडे असतं. तर आपण कशा पद्धतीने याला मदत करू शकतो? एकतर हा सगळा अवेअरनेस, आता जे नॉलेज आपल्याला आहे ब्लड डोनेशन बद्दल, ते आपण इतरांना सांगून, आपल्या फॅमिली मेंबर्सला सांगून, जे की निरोगी आहेत, रक्तदान करू शकतो, त्यांना हे सांगून त्यांना रक्तदानासाठी प्रमोट करू शकतो. दुसरं म्हणजे जे काही सामाजिक कार्यामध्ये ऍक्टिव्ह आहेत ते ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज करू शकतात. कारण कॅम्पमध्ये जे घेतलेलं ब्लड आहे तर ते टोटली व्हॉलेंटरी असतं, तिथे कुठलाही फोर्स नसतो. आणि अशा पद्धतीने रेग्युलर डोनर बनून ॲडिक्वेट स्टॉक आपण ब्लड सेंटरमध्ये मेंटेन करू शकतो आणि गरजू पेशंट्सला तो देऊ शकतो. तर हे झालं रक्तदानाबद्दल. एक 2 मिनिटांमध्ये मी प्लेटलेट डोनेशन किंवा अफेरेसिस बद्दल सांगते. तर सिंगल डोनर प्लेटलेट किंवा अफेरेसिस प्लेटलेट नावाचा एक प्रकार आहे. आपण पाहिलं की रक्त जे घेतो आपण, एक ब्लड युनिट, त्यामधून वेगवेगळे कंपोनंट सेपरेट होतात, त्यामध्ये प्लेटलेटही सेपरेट होतात. तर त्या प्लेटलेटचं व्हॉल्यूम 50 ते 60 ml असतं. आणि एखाद्या ॲडल्ट पेशंटला 20 ते 25 वयाच्या पुढच्या पेशंटला तशा एका वेळेला 4 किंवा 6 युनिट हे चढवावे लागतात. जर त्यांचा प्लेटलेट काउंट कमी असेल तर एका वेळेला 4 ते 6 युनिट म्हणजे 4 ते 6 वेगवेगळ्या डोनरकडून घेतलेल्या प्लेटलेट आपल्याला द्याव्या लागतात. पण अफेरेसिस नावाची एक प्रोसिजर आहे जिथे की स्पेशल मशीन असते, त्यांच्या वेगळ्या डिस्पोजेबल किट असतात. यामध्ये थोडा जास्त वेळ लागतो, पण एकाच डोनरकडून आपण एवढ्या प्लेटलेट घेऊ शकतो ज्या की ते 4 ते 6 युनिटच्या बरोबरीला असतात. जेव्हा पेशंटचा प्लेटलेट काउंट खूप कमी असतो, जे की डेंग्यूमध्ये कॉमनली होतं किंवा प्रेग्नन्सी रिलेटेड जे कॉम्प्लिकेशन असतात, तेव्हा प्लेटलेट काउंट खूप कमी होतो, 5,000 7,000, किंवा काही कॅन्सरचे, ब्लड कॅन्सरचे पेशंट असतात त्यांच्यामध्ये खूप कमी प्लेटलेट काउंट असतो. तर त्यांना प्रत्येक वेळेला हे असे 4-5 डोनरकडून घेतलेले प्लेटलेट प्रत्येक वेळेला दिले तर त्यांची बॉडी ही मल्टिपल अँटीजेन्स जे असतात आपल्या सेल्सवर त्यांना एक्सपोज होते, त्यामुळे त्यांच्यामध्ये रिॲक्शन होऊ शकते. तर अफेरेसिस नावाचा जे कंपोनंट आहे ब्लड कंपोनंट, त्यामध्ये एक सिंगल डोनर असतो. त्याचं ब्लड एका या ट्यूबमधून काढलं जातं, त्या मशीनमध्ये ते सेंट्रिफ्यूज फिरवलं जातं. आणि जसं आपण दही काढतो तर वरती लोणी येतं आणि खाली ताक राहतं, तर तसं हे ब्लडलाही सेंट्रिफ्यूज ते घुसळलं जातं आणि वेगवेगळे कंपोनंट्स म्हणजे प्लेटलेट्स, रेड सेल्स आणि प्लाझ्मा हा सेपरेट होतो. आणि फक्त प्लेटलेट हे एका वेगळ्या छोट्याशा बॅगमध्ये कलेक्ट होतात आणि त्या प्लेटलेट त्या बॅगमध्ये कलेक्ट झालेल्या फक्त एका डोनरपासून ह्या आपण जे आधी स्टडी केलं तसे 4 ते 6 युनिटच्या बरोबरीला असतं. तर यामध्ये वेळ थोडा जास्त लागतो. डोनरचा आधी प्लेटलेट काउंट चेक केलं जातं, त्यांच्या बॉडीमध्ये भरपूर प्लेटलेट असतील तरच आपण त्यांच्याकडून प्लेटलेट कलेक्ट करू शकतो. तर अफेरेसिस किंवा सिंगल डोनर प्लेटलेट, ज्याला की SDP म्हणलं जातं, हा पण एक रक्तदानाचा प्रकार आहे. जे रेग्युलरली ब्लड डोनेट करतात ते सिंगल डोनर प्लेटलेट साठी जाऊ शकतात. तर याच्यामध्ये 40 मिनिट्स टू 60 मिनिट्सचा
हँग झालं का? भेटतात रॅन्डम जे आपण रक्तदानापासून बनवतो त्याच्या 6 युनिट्सचे ते इक्विव्हॅलंट असतात. तर एक टेक होम मेसेज ची लास्ट स्लाइड होती की जे काही हेल्दी डोनर आहेत त्यांनी रेग्युलर ब्लड डोनेशन कन्सिडर करावं आणि दुसरं म्हणजे बी अ रेग्युलर ब्लड डोनर अँड बी अ सायलेंट हिरो. असा टेक होम मेसेज आहे. काही क्वेरीज असतील तर आपण त्या घेऊया. कुणाच्या काही क्वेरीज असेल की मला ब्लड प्रेशर आहे, मी डोनेट करू शकतो का, करू शकते का, डायबिटीज आहे किंवा स्टोन्सचा त्रास असतो, कुणाची डेंटल प्रोसिजर झालेली असते किंवा लेडीज ब्लड डोनेट करू शकतात का, त्यांच्यासाठी काय वेगळे हे आहे, असे काही प्रश्न असतील तर आपण घेऊ. डायबिटीस वाल्यांसाठी आहे का ब्लड डोनेट करता येतं का? डायबिटीज असणार आहे जर तुमच्या ओरल तुम्ही मेडिसिन घेताय म्हणजे इन्सुलिन चालू नाही पाहिजे. इन्सुलिन ज्यांना चालू आहे ते नाही करू शकत. पण ओरल मेडिसिन तुम्ही घेताय आणि मागच्या 1 महिन्यात त्या मेडिसिनचा डोस चेंज नाही झालेला तर तुम्ही रक्तदान करू शकता. ओके, ही माहिती नवीन मिळाली. डायबिटीजमध्ये जर काही कॉम्प्लिकेशन असतील तर मग इन्सुलिन वापरलं जातं. त्या केसमध्ये आपण नाही डोनेट करू शकत कारण ऑलरेडी बॉडीला हा एक स्ट्रेस असतो. मग हा ब्लड डोनेशनचा स्ट्रेस कदाचित ते नाही सहन करणार किंवा अचानक ब्लड शुगर कमी होऊ शकतं. त्यामुळे त्या केसमध्ये नाही. पण तुम्ही ओरल मेडिसिन घेताय, अगदी डायबिटीज कंट्रोल्ड आहे, खूप वर्षांपासून सेम मेडिसिन वरती, ब्लड शुगर चेक करतो रेग्युलरली, ती नॉर्मल आहे, तर तुम्ही बिनधास्त ब्लड डोनेशन करू शकता. आणि बॉर्डर लाईन वर असेल ब्लड आणि म्हणजे डायबिटीस आणि गोळ्या वगैरे काही घेत नाहीये तर मग त्यांना चालू शकतं का ब्लड डोनेट केलेलं? नाही, बॉर्डर लाईन जर असेल म्हणजे कुठलंही एकच जर वाढलेलं आहे ब्लड शुगर जेवणा आधीचं किंवा नंतरचं आणि लाईफस्टाईल म्हणजे चेंज करून तुम्ही कंट्रोल करताय तरही तुम्ही करू शकता, रक्तदान करू शकता म्हणजे शुगर जर कंट्रोलमध्ये आहे. ओके, धन्यवाद मा. जय गुरुदेव मॅम. माझा एक प्रश्न असा आहे की जे ब्लड डोनेट केल्यानंतर बँकमध्ये ठेवलं जातं तर हो. ते किती दिवस सेफ राहतं? त्याची पण काही एक्सपायरी वगैरे असते का? हो, त्याची पण एक्सपायरी असते. सगळ्यात महत्वाचं, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. ज्या मी सांगितलं की एक ब्लड घेतल्यानंतर वेगवेगळे त्याचे कंपोनंट्स बनवले जातात तर प्रत्येकाची एक्सपायरी वेगळी आहे. तर सगळ्यात कमी एक्सपायरी आहे प्लेटलेटची. त्यामुळे प्लेटलेटची ही कधीही कमतरता असते कारण एक प्लेटलेट ही फक्त 5 दिवसच आपण ठेवू शकतो. म्हणजे आज ब्लड कलेक्ट केल्यानंतर फक्त 5 दिवसात ती वापरल्या गेली पाहिजे. जर ती नाही वापरल्या गेली तर तिला आपल्याला डिस्कार्ड करावं लागतं. तर प्लेटलेटची एक्सपायरी ही फक्त 5 डेजची आहे. रेड सेल्स जे आपण घेतो तर ते 35 दिवस किंवा 42 दिवस चालतात आणि प्लाझ्मा जो असतो तर तो 1 वर्ष. त्यामुळे प्लाझ्मा हा कधीही भरपूर प्रमाणात अवेलेबल असतो कारण तो 1 वर्ष टिकतो. पण प्लेटलेट ह्या 5च दिवस एक्सपायरी असल्यामुळे खूप कमी पडतात. त्यामुळेच ही सिंगल डोनर प्लेटलेट किंवा थेरेसिस प्लेटलेट हे आपण प्रमोट करतोय की ते पण डोनेशन व्हायला पाहिजे. आणि ऍक्सिडेंट मध्ये शक्यतो प्लेटलेट्स द्यावे लागते ना? नाही, रेड ब्लड सेल, लाल पेशीही जास्त लागतात आणि प्लेटलेटही लागू शकतात कारण ब्लिडिंग खूप होते तर प्लेटलेटची आवश्यकताही वाढते. कारण दोन्ही मुंबईमध्ये माझा ऍक्सिडेंट झालेला ना तर त्यावेळेस ते मिळतच नव्हते. हा, प्लेटलेटच असतात त्याच्या की मिळत नाही कारण एक्सपायरी कमी असते. एकदा रक्तदान केल्यानंतर तेवढं रक्त भरून यायला किती वेळ लागतो साधारणपणे? जे लिक्विड मीडियम प्लाझ्मा मी सांगितलं तर ते 72 तासाच्या आत भरपाई करतं आपलं शरीर. आणि हिमोग्लोबिन जे काही बरं. 0.2, 0.2 किंवा 0.3 ग्रॅमनी कमी झालेलं असतं तर ते भरून आपली बॉडी पूर्ण एकदम नॉर्मल होण्यासाठी आपण 3 महिन्यांचा कालावधी दिलाय. पण ते जे 0.2 किंवा 0.3 कमी झालंय त्याने आपल्या बॉडीला काही फरक पडत नाही. फक्त म्हणजे असं नोटीस केलं गेलं की ब्लड फ्रिक्वेंटली डोनेट केल्यानंतर
त्यांनाही कधी कधी ॲनिमिया होतो, हिमोग्लोबिन कमी होतं, म्हणून 3 महिन्यांचा कालावधी हा ठेवला गेला. अदरवाईज 72 तासाच्या आत आपली बॉडी अगदी पूर्ववत आहे. 65च्या नंतर जर नॉर्मल असेल तरी पण नाही करू शकत का? नाही, नंतर नाही करू शकत, कारण एज रिलेटेड काही चेंजेस झालेले असतात, त्यामुळे आपण नाही करू शकत. जय गुरुदेव. जे डॉनरला काहीतरी खास विशेष फायदा होतोय याबद्दल बहुतेक तुम्ही नाही काय म्हटलं. डॉनरला बी फिजिकली डोनेशन मुळे फायदा होतो. हा, त्या त्याबद्दल नवीन काय? ब्लड बनतं, बॉडीमध्ये नवीन ब्लड बनतंय. मी म्हणलं ना, जे 72 तासामध्ये तेवढ्या पेशी कमी झाल्या, बॉडी लगेच बोन मॅरो नवीन पेशी बनवतं, तर डेफिनेटली त्यांना फ्रेश वाटतं. जे नवीन पेशी बनल्यात त्या जास्त ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जास्त आहे, तर त्यांना फ्रेश फील होतं. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसिक समाधान. आणि हेल्थ टेस्ट होतात, हेल्थ स्क्रीनिंग होतं. ती एक स्लाइड होती म्हणजे. आणि एका एकदा रक्तदानापासून 3 जीव वाचतात. रक्तदान केल्यावर परत किती दिवसांनी करू शकतात? फिमेल्स स्त्रिया 4 महिन्यानंतर करू शकतात आणि पुरुष 3 महिन्यानंतर परत रक्तदान करू शकतात. धन्यवाद. मॅडम, आपण सांगितलं होतं की ओ निगेटिव्ह रक्त हे सर्वात सेफ आहे. म्हणजे कसं ते सर्वच रक्तगटाला लागू होतं असं त्याचा हो. अर्थ आहे? कारण हे जे ए बी एपी जे आहेत, तर ते आपल्या लाल रक्तपेशींवर अँटीजेन नावाचा प्रकार असतो. मग आपल्या बॉडीमध्ये अँटीजेन आणि अँटीबॉडी असं असतं. जर ते वेगळ्या ग्रुपचं ब्लड आपण दिलं, तर त्या पेशंटमध्ये त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनतात आणि मग बॉडीला त्रास होतो. तर ओ निगेटिव्ह हे ग्रुप जे आहे, त्याच्यामध्ये यामधलं कुठलंही अँटीजेन नाहीये. त्यामुळे ते कुठल्याही व्यक्तीला आपण देऊ शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये अँटीबॉडी बनणार नाही. पण जर ए ब्लड ग्रुप आहे डोनरचा, रक्तदात्याचा, किंवा पेशंटचा ए आहे आणि त्याला आपण बी ग्रुपचं ब्लड दिलं, तर त्या बीच्या अगेन्स्ट ह्या पेशंटमध्ये अँटीबॉडी बनतात आणि पेशंटला त्रास होतो. पण ओ मध्ये कुठलेही अँटीजेन नसतं, ओ निगेटिव्ह मध्ये. त्यामुळे ते सेफ आहे. बॉडीमध्ये कुठलेही अँटीबॉडी बनणार नाही. त्याचं हिमोग्लोबिन वाढेल, पण अँटीबॉडी बनणार नाही आणि त्याला त्रासही होणार. आणि हेही खरं आहे ना की सर्व ब्लड स्वतःच्या रीतीने श्रेष्ठ आहेत. हा चांगला, हाच आहे. एव्हरी ब्लड ग्रुप हॅज इट्स ओन क्रेडेन्शियल. येस हा येस येस, चांगला. देर इज हा, नथिंग. नाही, हेही चांगला वाईट सांगायचं असं का? काही नाही. फक्त ए म्हणजे श्रेष्ठ आणि ओ म्हणजे असं नाही आहे ते, है ना? नाही, असं किंवा काही नाही. पॉझिटिव्ह चांगला, निगेटिव्ह वाईट असंही नाहीये. असंही काही नाही. निगेटिव्ह जर एखादी फिमेल असेल, तर तिच्यामध्ये स्पेशल प्रिकॉशन घ्यावे लागतात प्रेग्नन्सी डिलिव्हरीमध्ये. एक तेवढाच फक्त मुद्दा आहे. बाकी चांगलं वाईट असं काही नाहीये. आणि मॅरेज पूर्वी समजा एकाचं पॉझिटिव्ह आहे, एकाचं निगेटिव्ह आहे, तर काहीतरी हे सर्टेन प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. त्याबद्दल काय हा, सांगितलं तेच गेलं? आहे की जर फिमेल ही निगेटिव्ह असेल, वाईफ जर निगेटिव्ह असेल, तर तिचे प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरीच्या वेळेला एक इंजेक्शन द्यावं लागतं इम्युनोग्लोबिलिनचं. ती एक सेफ्टी घ्यावी लागते. बाकी असं काही नाही की म्हणजे ते लग्नच करू शकत नाहीत वगैरे, असं काही नाही. सेम ग्रुप असेल तरीही काही प्रॉब्लेम नाही, डिफरंट असेल तरीही प्रॉब्लेम नाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तरीही प्रॉब्लेम नाही. फक्त निगेटिव्ह फिमेल असेल तर तिला इंजेक्शन मात्र घ्यायला पाहिजे. म्हणजे हॉस्पिटलमध्ये प्रेग्नन्सीमध्ये जायलाच पाहिजे. मग डॉक्टर ते इंजेक्शन बरोबर देतात. एक माहिती मी देतो. सुनील गुरुजीने विचारली होती. मी वयाच्या 20व्या वर्षी डोनेशन केलं आणि 39व्या वर्षी मी हे SSI शिकलो. तर प्राणायाम नंतर पूर्वी केलेलं ब्लड डोनेशन नंतर मला प्रचंड फरक जाणवला की आय वॉज रिमेनिंग फ्रेश. म्हणजे आता डोनेट केल्याने मी लगेच पळत गेलो तरी माझं स्ट्रेंथ होतं. मला कंपल्सरी बसायला लावत होते तिथे. तर आणि दुसरं ब्लड प्राणायाम म्हणजे 39 नंतर प्राणायाम केल्यानंतर माझं ब्लडचं जे पिशवी आहे ते सर्वात फास्ट भरलं जात होतं. आणि त्यानंतर बघितलं नॉर्मली माझं केव्हाही हेमोग्लोबिन 16च्या वरच आलेलं आहे. प्राणायाम कायम रेग्युलेटिंग इन प्राणायाम. तर हे एक मला म्हणजे फायदा जाणवला. आणि अगदी वयाच्या खरं 65 आहे. पर्यंत मी डोनेशन केलेलं आहे. प्राणायामचं ब्लड खूप शुद्ध ब्लड आहे आणि त्याने डेफिनेटली पेशंटला खूप फायदा होणार आहे. हा, हा.
नंतर आर एच फॅक्टरचा काहीच त्रास होत नाही ना, निगेटिव्हचा? निगेटिव्हचं तेच आहे, इंजेक्शन द्यावं लागतं, मग त्रास होत नाही. जर इंजेक्शन दिलेलं नसेल तर मग ते बाळाला प्रॉब्लेम होऊ शकतात सेकंड नेक्स्ट डिलिव्हरी. माझं बाळ स्वतःच जर होतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह. असेल, बाळ बाळ पॉझिटिव्ह असेल, दुसरं बाळ आहे, पहिलंही पॉझिटिव्ह होतं, दुसरंही पॉझिटिव्ह, तर त्याला होऊ शकतं. त्यामुळे इंजेक्शन आणि एक टेस्ट असते आयसीटी नावाची, तेवढी करावी लागते. प्रेयर करूया मग. ओ